तर काल आपण एक PDF पाहिली होती, दिली होती तुम्हाला सोडवायला. तर ज्यांनी सोडवून आणलेली त्यांना थोडेफार नात्यांचा अर्थच लक्षात आला असेल की आपलं नातं दुसऱ्यासोबत किंवा दुसऱ्याचं नातं आपल्यासोबत असतं. मग आता जर त्याची थोडीशी चर्चा केली आपण तर तुमच्या लक्षात येईल की जवळपास 100 नाती आहे त्याच्यामध्ये, आहेत की नाही. ती नाती तुम्हाला नॉर्मली ओळखता येतातच. आईचा भाऊ कोण असतो? मामा. आणि भावाची मुलगी पुतणी. बाची नाही बाळा, बहिणीची मुलगी बाची असते, भावाची मुलगी पुतणी असते. समजलंय? बहिणीचा मुलगा बाचा असतो. चुलत भावाची बायको वहिनी असते. समजतंय? लक्षात ठेवा. आणि काही नाते हे स्त्रीलिंगी पुल्लिंगीवर डिपेंड आहेत, म्हणजे तुमचे वेगळे आहेत. तुम्हाला धीर नाहीये हेही लक्षात आलं पाहिजे आपल्या, की धीर हा शब्द पुल्लिंगी सोबत कनेक्ट होत. तुम्ही कोणाचे तरी धीर असू शकता, पण तुम्हाला कोणता धीर नाहीये हे लक्षात राहू द्या. भाऊजाई असू शकते, बरोबर ना. भाऊजाई म्हणजे भावाची बायको. लक्षात आले? समजलंय? नक्की. तर नाती सोपी असतात. आपल्याला नातेसंबंध खूप सोप्या पद्धतीने शिकायचा आहे. तर बरेच शिक्षक असे असतात की ते तुम्हाला त्याच्यात इन्व्हॉल्व करतात आणि स्वतःवरती घ्या म्हणतात की माझा कोण. आणि परीक्षेमध्ये माझा हा शब्दच येत नाही. तिथं तुम्हाला रमेश हा दिनेशचा, सुरेशचा, सचिनचा असला असते शब्द, आणि तुला मग रमेश मानू स्वतःला का दिनेश मानू का सुरेश मानू हेच लक्षात येत नाही. मग अशा वेळेस फक्त आपण टेक्निकल अभ्यास करणार आहोत. ऑथेंटिक सिस्टम फॉलो करायचे आहे आणि डायग्रॅमेटिकली म्हणजेच डायग्रॅम काढूनच उत्तर 5 सेकंदात निघू शकते, हे आपोआप सिद्ध होईल. पण ह्या गोष्टीला लागते प्रॅक्टिस. हे एवढं सहजासहजी नाहीये. आणि नातेसंबंध आपला जवळपास 1 आठवडाभर चालेल. पण हा टॉपिक एकदा शिकलात की तुम्ही जगातली कुठलेही नाते जोडू शकता. फक्त मानलेले नाते हित आणू नका, कारण तुमचे मानलेली नाते हजारो असतात, ते इथं कनेक्ट होत नाही. इथं आपण ब्लड रिलेशन्स पाहायला लागलोय, म्हणजे रक्ताची नाते असतील किंवा बायकोकडून असेल किंवा बहिणीकडून असेल किंवा आईकडूनची जी नाते असतील ती नाते आपण पाहणार आहोत. सगळे सोयरे जो शब्द आपण पाहिलेला आहे, उच्चारलेला आहे, ऐकलेला आहे, तर त्या नात्यांना संदर्भ इथं घ्यायचा आहे. इथं मानलेली बहीण आहे, मानलेला भाऊ आहे, मानलेली बायको आहे, असलं काही मानामानी करायची नाही. मानलेली बायको नसते. अरे दादा, तू गेटवर ज्या वेळेस उभारतो ना कमानीपाशी, त्यावेळेस मित्राला म्हणत असतो भाभी आहे तेरी. मग ज्या वेळेस तू मित्राला सांगतो ना वहिनी आहे तुझी, त्यावेळेस ऍक्च्युअल तू ती काय केली? मानली ना. हा, ते भाग वेगळा होत नाही, पण मानले तरी ना मनातून. तसं काय प्रकार इथं करू नका मानामानीचे. इथं ऍक्च्युअल रिलेशन आपल्याला चेक करायचे आहेत. कळाले? मग आता हे रिलेशन तपासत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचे आयुष्यातले 6 रिलेशन माहीत पाहिजेत. ते 6 रिलेशनचं कॅल्क्युलेशन किंवा कनेक्शन आपल्याला माहीत पाहिजे. ते 6 रिलेशन कोणते असतात हे नीट समजून घ्या. उदाहरणार्थ, पहिला असणारे आपली आई आणि वडील. कोण? आई वडील. ठीक आहे. दुसरा असणारे नवरा बायको किंवा त्यांना आपण पती पत्नी म्हणू. कोण? पती पत्नी. आणि तिसरे कॅरेक्टर असणार आहेत बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ. भाऊ भाऊ असतील किंवा बहीण भाऊ असतील किंवा बहिणी बहिणी असतील. कोण असतील? कळले का? असे 3 कॅरेक्टर असू शकतात. बहीण भाऊ, भाऊ भाऊ, बहिणी बहिणी. म्हणजे हे नातं आहे. आणि ह्याच नात्यांना कनेक्टेड जगातली सगळी नाती असतात. ह्याच्यापेक्षा वेगळं नातं पृथ्वी तलावर अस्तित्वात नाही. आणि तुम्ही कुठलंही नातं कनेक्ट केलं तर इथं येतच, इथं कनेक्ट होतच ह्या 3 कॅरेक्टरमध्ये कुठंतरी. म्हणून आपल्याला अगोदर ह्या 3 कॅरेक्टर किंवा 3 नात्यांचा अभ्यास करायचा आहे. ज्या वेळेस आपली पिढी दर्शवली जाईल, काय आता पिढी कशी दर्शवली जाणार आहे? आई, वडील, आजोबा, आजी, पंजोबा, पणजी,
बरोबर आहे ना. ही काय आपली पिढी आहे. मग ज्या वेळेस पिढी दर्शवली जाईल त्यावेळेस आपल्याला हे चिन्ह वापरायचं. कोणतं? मग मी असणारा इथं मुलगा आणि इथं असणारे माझी आई किंवा वडील. क्लिक होतंय का? पिढी दर्शवण्यासाठी मी बाण वापरणार आहे. काय वापरणार आहे? आणि हे कंटिन्यू चिन्ह मनानं बदलायचे नाही आहेत आपल्याला. कंटिन्यू मला हे चिन्हच यूज करायचे ज्या ज्या वेळेस मला पिढी दिसेल. असं म्हटलं माझ्या आईचे वडील की लगेच मग मी काय करणार? माझ्या म्हणलंय म्हणून मी आई आणि कारण तिची पिढी आहे ना परत ती, म्हणून पिढी दाखवायची म्हणलं की बाण दाखवत वर जायचं. समजलंय? पिढी लक्षात आलंय? इथपर्यंत क्लिक. कारण आपल्यापेक्षा मोठे असणार आहेत हे, मग वरचढ असणार आहेत, मग थोडेसे वडीलधारी आहेत म्हणल्यावर वरच्या बाजूलाच आपण लिहून ते क्लिक करायचे, माइंड मध्ये सेट होतं. समजलंय? दुसरं आपलं नातं आहे पती पत्नी. कोण? ह्यांच्यात नेहमी काय असते? कॉम्पिटिशन असते, भांडणं असते. आणि भांडणाचं चिन्ह आहे वर्सेस, पती वर्सेस पत्नी. मग तिथं काय असतो? धोका असतो ना, जड जातं प्रकरण. मग त्यावेळेस आपल्याला कुठलं चिन्ह घ्यायचं कंपल्सरी? गुणाकाराचं. कोणतं? हे लक्षात ठेवा. आणि हे 3 चिन्ह आपल्याला पूर्ण नातेसंबंध क्लिक करणार आहेत, लय लोड घ्यायची गरज नाही. आणि तिसरा असणार आहे बहीण भाऊ. आता बहीण भावामध्ये नातं कसं असेल? समानतेचं नातं असणार आणि दोघांना समान दर्जा असणार आहे घरामध्ये. मग बहीण भाऊ म्हणलं की कुठलं चिन्ह? बरोबर चिन्ह. कोणतं चिन्ह? पती पत्नी म्हणलं की आई वडील म्हणलं की बाण किंवा ॲरो. या 3 गोष्टी क्लिक झाल्या. समजलंय? लक्षात आले? आई वडील म्हणलं की बाण, पती पत्नी म्हणलं की बहीण भाऊ, भाऊ भाऊ, बहीण भाऊ, बहिणी बहिणी. क्लिक झाले. मग आता तुम्ही म्हणणार सर बाकीच्या नात्यांचं काय? तू कुठलंही नातं घे सोन्या, ह्याच 3 चिन्हावर डिपेंड होते. आता तुम्ही आपण एक वाक्य पाहू, ठीक आहे? उदाहरणार्थ, माझ्या पत्नीच्या भावाची मुलगी. समजा हे वाक्य आहे काय? माझ्या पत्नीच्या भावाची मुलगी. लिहू नका, फक्त बघा. मी फळ्यावर लिहितोय म्हणजे तुम्हाला फक्त त्याच्याकडे बघायचं. ज्यावेळेस मी लिहा म्हणाल त्यावेळेस भरपूर उदाहरणं डिगाणं आपल्याकडे, लोड घेऊ नका. आता माझ्यापासून सुरुवात झाली ना, ते कुठून आलं? माझ्यापासून सुरुवात झाली म्हटल्यानंतर कोण आला? मी. तर माझी पत्नी, बरोबर ना? आता इथं पत्नी नाही लिहायचं. लक्षात आलं का? इथं बॉक्स टाकायचा. काय टाकायचा? बॉक्स. कारण आपल्याला ती सिस्टम फॉलो करायची. पुढे वाक्य वेगवेगळे असू शकतात. बॉक्सला काय नाव द्यायचं, काय करायचं ते नंतर बघू. त्याच्यानंतर ह्याचा. आता इथं आपल्याला दुसरा एक पॉइंट क्लिक होणं गरजेचं आहे, लिंग. काय? लिंग. कधी कधी शब्दावरून आपल्याला लिंग क्लिक होत नाही किंवा अशा आकृत्यांवरून आपण लिंग कन्फर्म करू शकत नाही. मग आता मी आहे आणि ही माझी कोण आहे? मग हिच्या डोक्यावर गपचूप छोटस एफ टाकायचं. त्या एफचा अर्थ काय? फिमेल. हे लक्षात आलं पाहिजे. आणि हा एफ आहे म्हणजे ही नक्कीच यम असणार आहे, म्हणजे मी. समजलंय? आणि मग इथं एफ आलं, पत्नीच्या भावाची. भावाची म्हणलं की बरोबर चिन्ह. इथं तिचा भाऊ आला, हा कोण आहे? यम आहे. आलं लक्षात? आणि मग भावाची मुलगी. मग भावाची मुलगी ही झाली मुलगी. इथपर्यंत आकृती कन्फर्म झाल्या. नातं काय ते पुढचं पुढे बघू. अगोदर आपल्याला डायग्राम तयार करता आली पाहिजे. नात्याला लोड घेऊ नका, नातं आपोआप कनेक्ट होतंय परत पुढे जाऊन. फक्त सध्या तुमचा पहिला टास्क हा आहे की तुम्हाला डायग्राम बनवता आल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणताल डायग्राम कुठल्या? ज्या दिलेल्या आहेत ऑलरेडी त्याच्या डायग्राम बनवायचे. समोर आहे पीडीएफ तुमची, ते आता तुम्ही फक्त नातं लिहून आणलंय. आता ते नातं कसं कन्फर्म करायचंय? डायग्रामेटिकली. आता उदाहरणार्थ समजा दाखव इकडं.
आता ह्याच्यात एक नातं आहे तुमचं. उदाहरणार्थ माझ्या वडिलांची पुतणी शब्द उच्चारलाय. मग आता माझ्या वडिलांची पुतणी मला दाखवताना काय करावं लागेल? अगोदर मी, बरोबर आहे, ठीक आहे, माझ्या वडिलांची पुतणी. मग वर कुठं दाखवावं लागेल? वडील, इथं वडील. आता वडिलांची पुतणी दाखवण्यासाठी अगोदर भाऊ दाखवावा लागतोय त्यांचा, बरोबर आहे, आणि त्या भावाची मुलगी दाखवावं लागेल. मग ही काय झाली? माझी चुलत बहीण झाली ना. आपोआप नातं डिफाईन होते जागेवर. लक्षात येते गेम. पण हे तीन गोष्टी ज्याला जमल्या ना, गेमच ओव्हर झाला त्याचा. नातेसंबंध लोडलेने का नाही, आणि ह्याच्यापेक्षा वेगळी आकृती तयारच होत नाही. फक्त आपण काय करतो? कागदावर घेताना बाण दाखवतो, पत्नी लिहितो, बाण दाखवतो, वडील लिहितो. असलं काय लिहायचं नाही. ह्या नात्यांनाच आपण तीन नावं दिलेत, तीन चिन्ह दिलेत. कोणती? बाण म्हटले की आई वडील आजी आजोबा सगळे कनेक्ट झाले. गुणाकार म्हटलं पती पत्नी, बरोबर म्हटलं बहीण भाऊ कनेक्ट झाले. आता गुणाकारांबरोबर मध्ये मेवना पण येतो ना. माझा मेवना म्हटलं की मला काय करावं लागेल? अगोदर इथं मी, त्याची बायको, आणि त्याच्यात बरोबर हे झाला मेवना किंवा मेवणी जे असेल ते कनेक्टेड होते लगेच. म्हणून तीन चिन्ह डोक्यात सेट होतात का? आई वडील म्हणलं की बाण, वरच्या लेवललाच आई वडील, खाली मुलगा मुलगी जो असेल, नातू पंतू काय असेल ते खालच्या बाजूला येणार आहे. आकृतीला थोडा गॅप ठेवा, स्पेस ठेवा, 100% सिस्टम चालते. आणि कधी कधी लिंग कळत नाही. आता उदाहरण समजा एक प्रश्न आपण घेतला बघा, ये ही बी ची मुलगी आहे. क्वेश्चन. सी हा डी चा भाऊ आहे. सी हा डी चा भाऊ आहे. डी ही ए ची पत्नी आहे. तर सी चे बी शी नाते काय? असा कन्फ्यूज कार्यक्रम टाकला जातो परीक्षेला. बघा, ए ही बी ची मुलगी आहे, सी हा डी चा भाऊ आहे, डी ही ए ची पत्नी आहे, तर सी चे बी शी नाते काय? कन्फ्यूज होते, लिंक लागत नाही. म्हणून एक एक वाक्य वाचत जायचं आणि डायग्राम तयार करायचं. पहिलं डायग्राम वाक्य काय? मग हा झाला ए, सॉरी ये ही बी ची म्हणले ना. हा बरोबर आहे. हे झाला ए बी आणि त्याच्या खाली ए, बरोबर आहे. ये ही बी ची मुलगी आहे. पुढं काय म्हटलंय? सी हा डी चा भाऊ आहे. कोण? सी हा डी चा भाऊ आहे. आता ह्याच्यावरून काय कन्फर्मेशन मिळते का? तात्पुरतं पेंडिंग राहायचं. इथं काय म्हणलंय? डी ही ए ची पत्नी आहे, म्हणजे इथं आला डी. आता हा एम कन्फर्म झाला ना का? हा सॉरी, इथं एफ येणार आहे, मुलगी. डी ही ए ची पत्नी आहे. मग वाक्य थोडं मिस झालंय, आपण थोडस चेंज करू. इथं बी ही ए ची मुलगी आहे म्हणून असं. बाकी काय नाही चेंज करायची गरज, कारण मनानं वाक्य घेतलं होतं. आता उलट करा. काय म्हणलंय? बी ही ए ची मुलगी आहे. इथपर्यंत क्लिअर? हा, आता वाक्य बघू. सी हा डी चा भाऊ आहे, तात्पुरतं पेंडिंग ठेवा. डी ही ए ची पत्नी आहे, म्हणजे ही एफ झाली आणि इथं डी आला. कोण आहे? एम. इथपर्यंत क्लिअर? हा एम हा एफ. कारण काय म्हटलंय? बी ही ए ची मुलगी आहे, पण ए कोण आहे कळलंय का? कळलं होतं का आपल्याला? ए आई आहे का वडील आहे? ते इथं आल्यावर क्लिक झालं ना. का? कारण डी ही ए ची पत्नी आहे म्हणलंय.
हा सॉरी ही एम येणार आणि हा एफ येणार, बरोबर. डी ही ए ची पत्नी आहे. इथपर्यंत क्लिअर. मग आता पुढे काय म्हटलंय, सी हा डी चा भाऊ आहे. सी हा डी चा भाऊ आहे, म्हणजे हा कोण झाला, एम झाला, म्हणजे म्यावना याचा, बरोबर आहे का नाही. हिचा भाऊ म्हणजे याचा म्यावना. मग विचारले काय, सी चे बी शी नाते काय. मग आता सी चे बी शी नाते म्हणजे मामा झाला ना. कोण झाला, का बहिणीचा मुलगा. आता ह्याचा मुलगा आहे म्हणल्यावर ह्याचा पण मुलगाच आहे की हिचा. लक्षात आलं का. डीचा पण कोण झाला तो, कारण हे दोघं नवरा बायको आहेत ना. मग एचा जर ही बी मुलगी असेल किंवा मुलगीच आहे ना, आणि ही मग मामा झाला सी, आणि ही बाच्ची झाली ना त्याची. बी कोण आहे याची, आणि मामा बाच्चीचं नातं कळतंय का, नक्की 100%. बऱ्याच वेळा कन्फ्युज नातं कुठलं असतं माहितीये का, मामे भाऊ नाते भाऊ. काय, मामे भाऊ आते भाऊ. का, कारण तो माझ्या मामाचा मुलगा आहे पण मी त्याच्या आत्याचा मुलगा असणार ना. ते एक्सचेंज असते नातं. चुलत भावाला चुलत भाऊ कसं असतंय, मी त्याचा चुलत भाऊ आहे, तो माझा चुलत भाऊ आहे. मी त्याचा मावस भाऊ आहे, तो माझा मावस भाऊ आहे. हे कनेक्टेड आहेत. पण मामे भाऊ आणि आत्ते भाऊ हे काय विरुद्ध असतील. म्हणजे मामाचा मुलगा मामे भाऊ आहे पण आत्याचा मुलगा आते भाऊ असतो. म्हणजे ते एकमेकांचे मामे भाऊ आते भाऊ असतात. म्हणजे माझा जर दो मामे भाऊ असेल तर त्याचा मी आते भाऊ असतो. कळते का. आणि इथं तसलं मानायचं नाही, दाजी मेवण हो तसलं मानामानी करायची नाही. तर मामे भाऊ नाते भाऊच लक्षात ठेवायचे. अजून एकदा पहा. आता इथं वाक्य आपण एखादं उदाहरण घेतलं, रमेश हा माझ्या सासऱ्यांचा एकुलता एक मुलगा आहे. काय, रमेश हा माझ्या सासऱ्यांचा एकुलता एक मुलगा आहे. मग आता मी असणार आहे फिमेल किंवा मेल. दोन नाते कन्वर्ट होतात त्याच्यात. एकतर मेवना पण असू शकतोय नाहीतर नवरा पण असू शकतोय, कारण स्त्रीच्या विचारानं. आता इथं कंबाईन केलंय का मी कोण आहे, कन्फर्म केलंय का की मी पुल्लिंगी पण असू शकतोय आणि स्त्रीलिंगी पण. जर मी पुल्लिंगी समजलो मी, बरोबर आहे, 2 मी घेतो इकडे वाटलं. मी समजा पुल्लिंगी असेल तर माझ्या सासऱ्यांचा म्हणजे कोणाचा, माझ्या बायकोच्या वडिलांचा हा कोण आहे, मुलगा आहे. हा कोण आहे, म्हणजे माझा कोण झाला, मेवना झाला. जर मी पुल्लिंगी असेल तर. पण मी स्त्रीलिंगी असेल तर माझ्या पतीच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा. कसा, एकुलता एक कन्फर्म करताना हात झाला ना, कारण दुसरा मुलगा तर नाही ना तिथं. इथं जसं एकुलता एक म्हणल्यावर बहीण असू शकते, बरोबर आहे का नाही. म्हणजे इथं मेवना कन्फर्म होऊ शकतोय पण इथं एकुलता एक मुलगा म्हणल्यावर नवराच की. असे कन्फ्युजन क्लिअर झाले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची की लिंग तपासता आलं पाहिजे नात्याचं. तिथं तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे की मी कोण आहे. आणि ज्या वेळेस ह्या गोष्टी लक्षात येणं आल्या की आपोआप इंटरवाइज सिस्टम दिली होते. पण जर तुम्ही वाक्यामध्ये स्वतःला घुसवलं तर नॉर्मल वाक्य सुटतात. माझ्या शब्द असलेले कुठले. पण ज्या वेळेस परीक्षेला असे प्रश्न येतात ना, तर उदाहरणार्थ डेमो दाखवतो तुम्हाला मी. गेलं ना ते समोर. परीक्षेमध्ये काय असतं, असे प्रश्न असतात.
सुहासची काकू उमेशची मामी आहे, तर उमेश सुहासचा कोण? मग आपलं आता कार्यक्रम बिघडायला चालू होते. मग पहिली गोष्ट, आपण आता सुहास आहे का उमेश आहे हे मानायचं कन्फ्युजन आहे. मग तिथं मी स्वतःला काय समजतोय, सुहास समजतोय का उमेश समजतोय, त्याच्यावरती तुमचं नातं डिफाईन होतंय. मग अशा वेळेस राडा होतो. म्हणून इथं नीट डायग्रॅम होणं गरजेचे आहेत. आता काकू म्हणजे कोण असते? चुलती. काही जण काकी म्हणतात, काही जण काकू म्हणतात, बरोबर आहे. सुहासची काकू म्हणजे सुहासची चुलती, उमेशची मामी आहे, तर उमेश सुहासचा कोण? डिफाईन करता येईल का तुम्हाला? आते भाऊ नीट बघा, नीट पहा. अहो सुहासची काकू उमेशची मामी आहे ना, उमेश सुहासचा मामे भाऊ असेल ना, का ते भाऊ असेल? उगच ही राहडा आहे बाळा. इथं असं सहज काय नाही. उमेशची मामी आहे ती, बरोबर, सुहासची काकू. मग सुहास उमेशचा कोण? सॉरी, उमेश सुहासचा कोण? काहीच कळत नाही जोपर्यंत डायग्राम क्लिक होत नाही. असे प्रश्न बधीर करतात. आणि तुला कोण मानू, सुहास मानू का उमेश मानू, ह्याच्यातच राडा होतोय. आणि नातेसंबंधांचे प्रश्न बरेच जण काय करतात माहितीये का? स्किप करतात. पेपरला गेलात ना, कारण ती एकदा नात्यात घुसला, तू घुसत जाणार आहे. 10 मिनिटं 5 मिनिटं मेंदू बधीर होणार आहे. पार असं डोकं खाजू खाजू असलं काय होतं. त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपं सिस्टम फॉलो करायची. सुहासची काकू उमेशची मामी आहे. डायग्रॅम आपल्याला सेटअप असं बनवता आलं पाहिजे. तर सुहासची काकू दाखवायची असेल तुला, तर कशी दाखवावी लागेल? बरोबर आहे. मग आता पहिल्यांदा आपल्याला घ्यावे लागतील 2 कॅरेक्टर. कोण? सुहास, बरोबर आहे. आणि दुसऱ्या बाजूला उमेश. हे 2 कॅरेक्टर आपण बॉक्स मध्ये करून ठेवले. आता हे नावावरनं तर क्लिक होत आहेत की हे मेल आहेत दोन्ही? सध्या तरी क्लिक होत आहेत नावावरनं, बरोबर ना. आता सुहासची काकू, मग आता हा झालंय वडील सुहासचे, त्यांचा भाऊ, बरोबर आहे, आणि त्यांची बायको. ही कोण आहे? उमेशची मामे, उमेशची मामी. मग आता उमेशची ही मामी असेल, बरोबर आहे ना. हा मामा आहे उमेशचा, कोण आहे? मग हा मामा असेल तर हा पण मामाच असणार. कोण असणार? मग हा मामा असेल तर मामाचा पोरगा आहे सुहास. मग कोण झाला भाऊ? एवढं ये चलत चलत सापडतंय ना आता तुम्हाला. आता तुम्ही म्हणले ना आते भाऊ. अहो सुहासचा उमेश आते भाऊ आहे, कारण सुहासची आई, सुहासची ह्यांची बहीण आहे, या दोघाची. हे क्लिक होणं गरजेचं आहे. आणि आपल्याला डायग्रॅमॅटिकलीच ते क्लिक होतं. आणि लय असे शुद्ध डायग्राम काढावेत असं काही गरज नाहीये. तुम्हाला त्या पद्धतीनं 3 चिन्ह लक्षात आले, रेष, बरोबर चिन्ह, एवढं जरी कळालं तरी तुम्ही कुठलंही गणित सोडवू शकता. आणि घाई करू नका. पहिले 10 गणित तुम्हाला नातेसंबंध सुधरत नाहीत. डोकं जाम होणार, बधीर होणार, हे काहीच कळा नाही असं वाटणार, फिलिंग येणार आहे ती. पण ज्या वेळेस हे तयार करणार ना तुम्ही घरी जाऊन डायग्रॅम्स ह्याचे, आणि हे करा आवर्जून, मी सांगितलंय तसं करा. काही करायचं नाही. घरी जायचं, वही छोटीशी 2-3 पानांचं पाहायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जायचंय आणि वाक्य वाचायचंय. काय वाक्य आहे? समजा एखादं उदाहरण घेतलं इथं, माझ्या आईचा पुतण्या, हे शब्द घेतले. काय? माझ्या आईचा पुतण्या. तर माझा कोण आहे ती नंतर कन्फर्मेशन करू, अगोदर कन्फर्म करायचंय. मी पुढं काय म्हणलंय, कसे दाखवावं लागेल? ही झाली आई. तर आईचा पुतण्या म्हणजे आईचा पती अगोदर दाखवावा लागेल.
बरोबर आहे. हे पती म्हणजे माझे वडील. आईचा पुतण्या दाखवण्यासाठी अगोदर तिचा पती दाखवावा लागेल, त्याचा भाऊ दाखवावा लागेल आणि त्या भावाचा मुलगा दाखवावा लागेल, म्हणजे माझा चुलत भाऊ होतोय ना आपोआप. हा, ही डायग्रॅम आपोआप सेट बसवता आल्या पाहिजेत आपल्याला. लक्षात आले? आणि काय अवघड आहे का? किती चिन्ह आली इथं पण? कोणते? बाण बरोबर गुणाकार. कुठलंही नातं ह्यातलं आणि त्या गणितातलं या 3 चिन्हाच्या बाहेर नाही. त्रास होणार आहे सुरुवातीला, पण तो त्रास सहन करायची तयारी ठेवा. परत तुम्ही आयुष्यभर नातेसंबंध कन्फ्युज होत नाहीत. 5 सेकंदात तुम्ही म्हणणार हा काय नातं आहे, चला हा हे झालं. एवढं सोपं जाणार आहे सिस्टम. पण जर तुम्ही ह्याला निग्लेक्ट केलं, आणि मुद्दाम मी हा टॉपिक सुरुवातीला का घेतलाय, कारण अवघडच पहिल्यांदा रिकामं केलं तर परत कॉन्फिडन्स लेवल टॉपला असते आपली. आपलं बोम उलटे आहे, आपण म्हणणार सोपं सोपं शिकून घेतो आणि अवघडला मग आपल्याला वेळच भेटत नाही शिकायला. मग शेवटच्या फायनल स्टेजला असाच मेंदू जड असते आणि त्यात अवघड टॉपिक शिकायला चालू झाल्यावर मग तर अजून जड होऊन बसतं आणि नंतर मग आपण निग्लेक्ट करायला चालू करतो. जाऊ दे आता, जिथं होईल तिथं होईल, बेधडक बेधडक, उजडल तिकडं उजडल. मग ह्या गोष्टी करण्यापेक्षा अगोदर मेन टॉपिक कव्हर करून टाकू. नातेसंबंध, दिनदर्शिका, दिशा, जे काय असतील ते, बैठक व्यवस्था वगैरे, आणि मग ढिला कार्यक्रम तुमचा संख्या ज्ञान, अक्षरमाला, संख्या मालिका वगैरे असल्या गोष्टी खेळत बसू. बरोबर आहे ना? कारण कसं असतं, समजा तुम्हाला 300 रन चेस करायचे, किती? ओपनरवाल्यांनी जर समजा 10 ओव्हरमध्ये 150 मारले तर पुढच्या 40 ओव्हरमध्ये 150 मारणारे निवांतच खेळू शकतात ना. तशी गेम राहिली पाहिजे. पण काय जण काय करतात, काय कॅरेक्टर उगाच हळूहळू खेळतात आणि शेवटला मारायला बघतो म्हणतात. हा, फायनलला मी 6 मारतो आणि 6 मारायच्या नादात काय होतंय, झाला कुठंतरी कड बसायचा आणि मग फॉर अ रिझन म्हणायचं, निघायचं आपलं. बरोबर आहे का? ह्या गोष्टी घडतात का नाही तुम्ही चेक करा. की प्रेशर आणत राहायचं, उगट प्लेट खेळत राहायचं, प्रेशर आणायचं आणि फायनलला कट मारून जायचं, संपला विषय. त्या गोष्टीपेक्षा आपलं सरळ पहिल्यांदा मारून खेळलं आणि परत 5 ओव्हरमध्ये 10 रन 5 रन असल्यावर काय वाटतंय, टेन्शन येत नाही. आपल्याला तेच सिस्टम फॉलो करायची. अगोदर ओपनिंग मध्येच एवढं कव्हर करून टाकायचं की बाकीच्यांना असं प्लेयर म्हणजे बॉलरची परीक्षा घ्यायला लावायचं. तू टाकत राहा फक्त. आपण खेळतो ना कसं, 5-5 ओव्हरचं असेल आणि तुम्हाला बॉल टू बॉल खेळायचं असेल तर तुम्ही मारत बसत नाहीत, विकेट टाकत नाहीत. शेवटच्या ओव्हरला तुम्ही परत हे करणार आहेत. पण तिथंच 1 ओव्हरमध्ये 20 रन काढायचे असतील तर पर्याय आहे का? मग इथं लक्षात ठेवा, आपल्याला ह्या 3 गोष्टींशिवाय पर्याय नाही. आणि मी जरा वेगळ्या पद्धतीनं शिकवायला लागलोय, कारण पुस्तकातही ही सिस्टम दिलेली नाही. कुठल्याच पुस्तकात तुम्हाला हे बघायला भेटणार नाहीये, मला माहिती आहे. पुस्तकात सुद्धा तुम्हाला अशी नाती दिलेली आहेत, हे सुद्धा तुम्ही पहिल्यांदा बघितलंय, हेही मला माहिती आहे. कारण असलंही कुठल्या पुस्तकात तुम्हाला बघायला भेटलेलं नाहीये. आणि तुमच्याकडून एकदम कट टू कट अभ्यास करून घेणार, फक्त तुमची तयारी पाहिजे बस. की सर तुम्ही सांगा, आय एम रेडी, मी करायला तयार आहे त्या गोष्टी, आणि आपोआप काम ढिलं होत राहणार आहे. पहिला टास्क कळाला तुम्हाला कोणता आहे? ह्याचे पूर्ण डायग्राम तयार करून आणायचे. आणि हा, वहीमध्ये ज्या वेळेस तुम्ही हे तयार करणार आहेत, म्हणजे त्याच्या खालीच आपण प्रश्न घेणार आहेत सगळे, आणि प्रश्न भरपूर आहेत बाळा. तुला वाटेल थोडेच प्रश्न आहेत किंवा काय. हे बघ, जवळपास आपले नातेसंबंधाचे इथून चालू होणार आहेत उदाहरणं. हे 5, 10, 15, 15 आणि 5 20, 20 आणि नाही सॉरी 15 आणि 18 33, 33 आणि 13 46, 46 आणि 11, म्हणजे जवळपास 57 गणित तुमचे नातेसंबंधाचे होणार आहेत. ह्याच्यात अजून 2-3 PDF ॲड होतील. 60-70 गणित घेणार आहेत. परीक्षेला 1 येणार आहे. आणि हे खूप सोपं असते. आता हे तर बघितलं तरी भीती वाटते पोरांना असल्या गणिताची, पण इथं तर उलट चिन्ह तुम्हाला दिलेत आहे तेच. आता तुम्ही म्हणणार सर इथं तर वेगळीच चिन्ह दिसायला लागलेत, आम्हाला दिसायलेत का नाही? आता चला एक डेमो दाखवतो तुम्हाला. असले गणित किती सोपे असतात. 5 सेकंदात क्लिक करतोय बघा.
आता समजा हे गणित आहे, 9 नंबरचं गणित घेऊ आपण. ठीक आहे. काय गणितात म्हटलंय? ए अधिक बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे. ओके, नो प्रॉब्लेम. ए गुणुले बी म्हणजे ए हे बी ची बहीण आहे. ए वजा बी म्हणजे ए ही बी ची आई आहे. आणि ए भागिले बी म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे. मग एवढं कन्फर्म आहे. आपल्याला ह्या चिन्हांशी काहीच घेणं देणं नाही. आपल्याला आपले चिन्ह रेडी आहेत. फक्त तुला इथं संदर्भ ह्यांचा लावायचा आहे. अधिक म्हणजे भाऊ, ए हा बी चा भाऊ आहे. मग आता इथं जसे ए बी आहे तिथं चिन्ह अक्षर वेगळी दिलेत तुला, पी क्यू आर दिले, पण आपल्याला इथं चिन्हांचा गेम समजून घ्यायचा ना. अक्षर वेगळी असू शकतात. जसं ए बी चं नातं आहे तसंच एम एन चं नातं आहे. कळलं का अर्थ? जसा ए बी चं नातं आहे तसंच पी आणि एम चं नातं आहे, असा अर्थ काढायचा त्यातनं. जसं ए भागिले बी आहे तसंच एन भागिले आर आहे. कळली का गेम? हा, ए बी ही फक्त दिलेत अर्थ समजून घ्यायला. चला आता आपण ह्याच्यावरून काय करू, ह्यांचा अर्थ समजून घेऊ. हा, पी गुणुले एम म्हणजे काय रे? पी ही बी एम ची बहीण आहे. जसं ए ही बी ची बहीण आहे तसं पी ही एम ची बहीण आहे. पी ही एम ची बहीण आहे म्हणजे ही झाली एफ. आता एम कोण आहे? कन्फर्म आहे का? बहीण आहे का भाऊ आहे? कन्फर्म आहे का? मग त्याला डावचायचा नाही, ते आहे तसंच राहिलं. पी चं कन्फर्मेशन मिळालं ना आपल्याला. जसं ए गुणुले बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे तशी पी ही एम ची बहीण आहे. इथपर्यंत क्लिअर? आता पुढे काय? एम अधिक एन. एम अधिक एन म्हणजे एम हा एन चा भाऊ आहे. एम हा एन चा भाऊ आहे. एम हा एन चा भाऊ आहे. संपलं काम? म्हणजे एम कन्फर्म झाला. आता एम मेल आहे. आता एन अजून कन्फर्म झाले का? एन कोण आहे? मेल आहे का फिमेल आहे? पुढे चला. एन भागिले आर, ए भागिले बी. ए हा बी चा मुलगा आहे म्हणजे एन हा आर चा मुलगा आहे. एन हा आर चा मुलगा आहे म्हणजे हा कन्फर्म झाला एम. आता आर चा हा मुलगा असेल तर एम पण मुलगाच असेल आणि पी पण मुलगीच असेल आर ची. मग आता इथं काय म्हटलंय? पी चा आर शी संबंध काय? पी चा आर शी संबंध काय? मुलगी. पी ही आर ची. संपला का रे? चलत चलत सापडलं. म्हणजे आपल्या सिस्टमनं आपण आपली सिस्टम तयार केली, आपोआप नातं सापडते. फक्त ह्याच्यात भानगडीत अडकायचं नाही. इथल्या इथं सापडत नाही काहीच. आपल्याला आपल्या सिस्टम मध्ये ते कन्वर्ट करायचं आहे. आणि पुन्हा एकदा सांगतोय, हे जोपर्यंत तयार करणार नाहीत ह्या अपेक्षा ठेवू नका की तुम्हाला हे जमेल. वेळ द्या. 2 तास वेळ लागेल ह्या सिस्टमला तुमच्या, एवढे सगळे नाते बनवायचे म्हटलं तर. आणि कुठलीही गोष्ट, अवघड गोष्ट वेळ दिल्याशिवाय सोपी होत नाही. वेळ द्या, प्रॉपर वेळ द्या आणि निवांत 3 चिन्ह तयार करायचा प्रयत्न करा. हे तयार करता आले की ह्यातलं काय पण तयार करता येते तुम्हाला. ही शब्द आहे माझा. पुढे जाऊन असे तर आता मुलांनी तर तुमच्या मागच्या बॅचच्या मुलांनी फक्त माझ्याकडून पहिले 4-5 प्रश्न सोडवून घेतले होते. बाकी सगळे प्रश्न त्यांनी झपझप झपझप सोडवले 5 सेकंदात 4 सेकंदात. कारण लय वेळ लागत नाही. परत गुणुले भागिले, गुणुले बरोबर आणि बाण हे 3 चिन्हांचा खेळ आहे. आणि आपल्याला हळूहळू हळू नाते घुसत जातात. परत समजत येते नंतर. दीर म्हणलं की काय दाखवायचं आहे, भाऊ म्हटलं की काय दाखवायचं आहे, बहिणीचा मुलगा म्हणलं की काय दाखवायचं आहे, हे सगळं तिथल्या तिथं क्लिक होणार आहे. तुम्हाला आलं लक्षात? काय करायचे? ह्याच्या टोटल डायग्राम बनवून आणायच्या आहेत. आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी मी असणारच आहे आणि त्या पद्धतीने ते डायग्राम तयार करता येणार आहे. लक्षात राहील? नक्की. थांबूया तिथंच आजचा दिवस. घरी कोणाच